पूर आणि मुसळधार पावसाचा सामना करत असलेल्या गुजरातला आता अस्ना चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे। ऑगस्ट महिन्यातील दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटनेत शुक्रवारी गुजरातच्या सौराष्ट्र कच्छ प्रदेशात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होऊन ओमानच्या किनाऱ्याकडे सरकण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कच्छ आणि सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागांसाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे। हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार सागरी भागात पावसासोबतच ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। पुढील 3 दिवस येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे। चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता या भागातील लोकांना सतर्कतेचा आणि सागरी क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे। तर दुसरीकडे मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे। हवामान खात्याकडून म्हणजे IMD कडून सांगण्यात आलं आहे की सौराष्ट्र आणि कच्छवर निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दक्षिण पश्चिमकडे सरकण्याची शक्यता आहे आणि कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानी किनारपट्टी जवळील ईशान्य अरबी समुद्रात निर्माण होऊन शुक्रवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे। जेव्हा त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल तेव्हा त्याचं नाव अस्ना असं असेल। पाकिस्ताननं अस्ना हे नाव दिलं आहे। 1891 ते 2023 या कालावधीत अरबी समुद्रात केवळ 3 चक्रीवादळे निर्माण झाली आहेत। 1976 नंतर ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात निर्माण होणारं हे पहिलं चक्रीवादळ असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे। 1976 मध्ये ओडिशामध्ये चक्रीवादळ निर्माण झालं होतं। दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणे ही दुर्मिळ गोष्ट असल्याचं एका हवामान तज्ञानं सांगितलं आहे। 1964 मध्ये दक्षिण गुजरात किनाऱ्याजवळ एक लहान चक्रीवादळ विकसित झालं होतं आणि किनाऱ्याजवळ कमकुवत झालं होतं। त्याचप्रमाणे गेल्या 132 वर्षात बंगालच्या उपसागरात ऑगस्ट महिन्यात एकूण 28 वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्याच्या वादळाची असामान्य गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याची तीव्रता सारखीच आहे। हे उष्णकटिबंधीय वादळ 2 अँटीसायक्लोन वादळांमध्ये अडकलं आहे। एक तिबेटवर आणि दुसरं अरबी द्वीपकल्पावर अडकलं आहे। IMD नुसार सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात यावर्षी 1 जून ते 29 ऑगस्ट दरम्यान 799 म्हणजे 800 मिलीमीटर पाऊस पडला आहे। तर याच कालावधीत सरासरी 430 ते 435 मिलीमीटर पाऊस झाला होता। या काळात सरासरीपेक्षा 86% जास्त पाऊस झाला आहे। मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावरील आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि शुक्रवारपर्यंत पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर अधिक चिन्हांकित होण्याची दाट शक्यता आहे। ते उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे आणि रविवारपर्यंत पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तीव्र दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे असं IMD कडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा एकाच वेळी 2 चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे। यासोबतच मी जे सांगतो तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त कोकणी गॉसिप।